रॉकेट फ्लाय करावं लागेल. सिच्युएशन समान आहे दोघांना. रॉकेटच का? अच्छा, त्याच्या हातामध्ये असत. त्याला उडवताच नाही आलं तर अच्छा तुम्हाला येतं नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी त्याच्या उत्तराकडे जातो. रॉकेटला आग लागलेली असते. आणि ती सुद्धा योग्य ठिकाणी लागलेली असते. आता तुम्ही ज्या विचाराने हसलात मला तसं नव्हतं म्हणायचं. समजलं का? मला हे म्हणायचं होतं की आग तुमच्या अंतःकरणात. आम्ही लाभार्थी असल्यासारखं जगतो. लाभार्थी. We are trying to make our life in below poverty level. 50 एकड़ जमीन है, उसके बावजूद मुझे लगता है कि मुझे बीपीएल मिलना चाहिए, है ना? तो व्हाट इज दिस? हमें तो उसमें से उभरना चाहिए ना. तो लाभार्थी असल्याची मानसिकता वी नीड टू लिव दैट. छोड़ना पड़ेगा. आम्हाला असं वाटतं कोणीतरी येईल आणि आमचं आयुष्य बदलेल. अरे मिलियन्स ऑफ सेलची कॅपॅसिटी असलेलं ब्रेन तुझ्याकडे, जिथं लात मारेल तिथून पाणी काढण्याचं सामर्थ्य असलेलं एज वय तुझ्यात आहे जवळ. आता तू म्हणेल त्या क्षेत्रात जाऊ शकेल अशा विश्वातील सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्रात योगायोगानं तू जन्माला आलाय, जिथं सगळ्यासारखे अटॅक नाहीयेत, कोणी तुला आक्रमण करत नाही. तुझ्यावर एखाद्याने कधी आक्रमण, तुमच्या घरावर आक्रमण झालं का? रात्री बाबा 2 वाजता रामवाग आणि सैनिक आले, उचलून घेऊन गेले, झालं नाही असं? थिंक अबाउट दॅट पीपल. शिवरायांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर जीवघेणे हल्ले 307 झाले. त्यातून 2च पर्याय बाहेर पडले असते, एक तर जीवन किंवा मृत्यू. आणि त्या 307ही आक्रमणांना शिवरायांनी मृत्यूतून जीवनामध्ये परावर्तित केलं. एवढा संघर्ष, एवढा अफाट संघर्ष ज्याच्या वाट्याला आला त्याचं जीवनही तेवढंच तेजस्वी झालं. आणि म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत संघर्ष केलेल्या, सर्वाधिक संघर्ष केलेल्या व्यक्तींचं नाव इतिहासात कधी पुसलं जाणार. आणि म्हणून संघर्ष आहे, मला खूप अडचणी आहे म्हणून मी मागे आहे, हा विचार आधी आम्हाला त्यागावा लागतो. म्हणून दुसरं चरण हे आहे की व्यक्ती हा परिस्थितीनं मागे राहत नाही. तू जर मागे राहत असेल तर आपल्या मनस्थितीनं मागे, की मेरे से ये होगा नहीं, मी हे करू शकणार नाही, माझ्याकडनं होणार नाही. दॅट इज मेन कॉज. हे सगळ्यात मेन रिझन आहे की ज्यामुळे आपण मागे आहोत. तुमच्या अंतःकरणात ती आग पाहिजे की मला माझं आयुष्य बदलायचं. तुमच्या अंतःकरणामध्ये हे असलं पाहिजे की मला व्हाट इज आफ्टर MSW, इसके बाद क्या, MSW नंतर काय, याचा विचार तुमच्या BSW असलेल्या प्रत्येक मुलाला कॉलेजच्या दालनात प्रवेश टाकल्याबरोबर आला पाहिजे. मला काय करायचं यानंतर. आणि म्हणून काय करायचं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी, आपण मुंबई पुण्याच्या आजूबाजूला राहत नाही की बाबा एज्युकेशन ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर एका कंपनीत जाता येईल आणि मला 20-25 हजाराची नोकरी मिळेल. तर तुमचे एरिया ऑफ इंटरेस्ट पहिले तुम्ही डिफाइन करा की तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला प्रोफेसर व्हायचं का? अच्छा, तो उसकी ग्राउंड लेवल की सच्चाई क्या है? सपने वो नहीं जो तुम्हें अच्छे लगते हैं, सपने वो है जिसे तुम साकार करने का बुनियादी अच्छा बना सकते. समजलं? सपने ते नाही की जे तुम्ही बघून असं तुम्हाला चांगलं वाटतंय. सपने ते आहेत की तेही नाही की जे तुम्हाला झोप लागल्यानंतर गाढ झोपेत येतात की मी इकडे गेलो मग तिकडे गेलो, मग कार सापडली, त्यात 2 सुटकेस होत्या, भरपूर पैसे घेतले, मग यवतमाळ मधल्या सिव्हिल लाईनला घर घेतलं, असं केलं. आशाने काही होणार नाही. ते शेखचेली के सुनेरी सपने ऐसे हो जाए. आयुष्य हे संघर्षाच्या रस्त्यावरच साकारत असतं. त्याला कष्ट अनिवार्य आहे. उसको तुम छोड़ के दूसरा पर्याय के बारे में सोच ही नहीं सकते. आणि म्हणून
हे करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचे की मला वाटलं पाहिजे मला हे करायचं, काय त्याची सच्चाई आहे. आपल्याला हे सगळं करताना त्या पिलर्सला लक्षात घ्यायचं की माझ्या आजूबाजूला काय ऑप्शन आहे. एक तर मी MSW नंतर ग्रेड करू शकतो आणि कॉलेज प्रोफेसर लागू शकतो. मग अमरावती विद्यापीठात किती कॉलेजेस आहेत, किती वॅकन्सीज असू शकतात, मग त्या मॅक्सिमम लोक झाले तर माझा ऍक्शन प्लॅन 2 काय आहे, 3 काय आहे. मग 2 मध्ये मी UPSC करू शकतो का, 3 मध्ये मी MPSC करू शकतो का, त्यानंतर मी बँकिंग करू शकतो का. असं सगळं तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आता वही आणि पेन काढावं लागेल. लास्ट 10 मिनिट एक्सपेक्ट तुम्ही आणलं असेलच सोबत, है ना? नाही आणलं कुणी कुणाला पेन देऊ नका. ज्याच्याकडे नाही त्यांनी ब्रेड मध्ये सेव्ह करा. नंबर 1 प्रश्न पहिला, मला जीवन काय म्हणून जगायचं आहे. फास्ट लिहा. काय म्हणून म्हणजे तुझं नाव तर माहितच आहे आम्हाला, त्याच्यापुढे डेसिग्नेशन येतं. तुझं नाव काय आहे. व्हॉट इज माय एम. व्हॉट इज माय एम, एम्बिशन, गोल, जे काय तुम्हाला वाटतं. व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली. और इसको डैश दे दो और ब्रेनस्टॉर्मिंग करने के बाद वहां पे आंसर लिखना. तो इतनी सच्चाई तो जीवन में होनी चाहिए कि हम हमारे एम्बिशन को भी सही और टाइम वेस्ट करते हुए चुने, है ना. नंबर 2, कब तक पाना है की हे माझं जे एम आहे, हा माझा उद्देश आहे, हे माझं गोल आहे, हे मला कधीपर्यंत मिळवायचं. डेडलाईन फायनल असली पाहिजे. आता BSW फर्स्ट इयरला मुलगा असेल तर तो फायनल इयर अपियर असताना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकतो. ही कॅन प्लॅन फॉर 3 इयर्स. MSW चा याच वर्षी देऊ शकतो. 1 वर्षाचा प्लॅन, 2 वर्षाचा प्लॅन. जगातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम जरी म्हटलं तरी ती परीक्षा सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी सुद्धा 1 ते 1.5 वर्षाच्या तयारीत यशस्वीरित्या पार करू शकतो. ओके. फक्त त्याला वाटलं पाहिजे मला करायचं, त्याला वाटलं. हे झालं. मग आता जे करायचंय ती परीक्षा काय आहे त्याच्या वेबसाईटला जावं लागेल. तुम्ही UPSC ला असाल तर www.upsc.gov.in. तुम्हाला MPSC करायचं असेल www.mpsc.gov.in. तुम्हाला बँकिंग करायचं असेल तर SBI रिक्रुटमेंट किंवा IBPS रिक्रुटमेंट किंवा RRB रिक्रुटमेंट किंवा RBI रिक्रुटमेंट असे वेगवेगळे आहेत. लक्षात येते. त्याच्यानंतर मग गेलात वेबसाईटला, मग काय करायचं, त्याचा प्री बेसचा सिलेबस डाउनलोड करायचा. काय सिलेबस आहे याचा, कशावर प्रश्न येणार. सिलेबस डाउनलोड झाला त्यानंतर काय करायचं, त्याची किमान 2 वर्षाचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे. या सिलेबसवर कसे प्रश्न येतात. ओके. हे झालं की मग आपल्या लक्षात येतं की मला बेसिकची गरज आहे. पण जर तुम्ही UPSC, इफ यू आर विलिंग टू प्रिपेअर फॉर UPSC, तर तुम्हाला तुमचं बेसिक नॅशनल लेवलवर आणावं लागेल. नॅशनल लेवलची एक्झाम आहे ती. म्हणून 5वी ते 10वी चे NCERT ची पुस्तकं रेफर करावे लागतील. NCERT. ओके. कुठले विषय, हिस्ट्री, इतिहास, जिओग्राफी, भूगोल, सिविक्स, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंट, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. झालं. MPSC करायचंय, बेसिक वीक आहे, स्टेट बोर्डची पुस्तकं करावी लागतील, विषय तेच आता सांगितलेले. झालं. त्यानंतर जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय. दिस इज अवर नेशन. आपल्याला असं वाटतं शासन कोणीतरी वेगळं आहे, आपण कोणीतरी वेगळं आहोत. असं नाही. वी आर द पीपल ऑफ इंडिया. अपन म्हणतो ना, हम लोग ही शासन है, हम लोग ही हमारा शासन बनाते हैं. हमारी व्यवस्था दुनिया की सबसे अच्छी व्यवस्था है. आपण लोकशाही राष्ट्रांचा जर विचार केला
सर्वात सर्वात अगोदरच्या काळात म्हणजे लंडनला झाली, अमेरिकेला झाली, लोकशाही जेव्हा त्यांच्याकडे आली तिथूनपर्यंत असं करावं का, तसं करावं का, ह्याचं मार्गदर्शन घेतो, त्याचं मार्गदर्शन घेतो, मार्गदर्शन घेता मार्गदर्शक पण स्वतःच ठेवतो. When I entered in the guidance sector of competitive examination, हमारा थी उस सच्चाई का सामना हमें करना पड़ा. पुणे वेस्टर्न महाराष्ट्रातले विद्यार्थी त्याच इन्स्टिट्यूटचा संचालक काही पास असेल. आमच्याकडे प्रॉब्लेम वेगळा आहे. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपल्या करिअरचा विचार करावा लागेल. आता मी तुम्हाला प्लॅन दिला, ओके, यावर तुम्ही एक्झिक्युशन सुरू करा, म्हणजे इम्प्लिमेंटेशन. आता ऐकून जाय, हा अरे भारी भारी बोलला रे, माझ्या बोलण्याने थोड़ा आयुष्य बदलना. इस विचार को यदि आप लेंगे और उसको आत्मसात करेंगे, कभी निराला जी कहते हैं कि सही विचारों का मूल्य तभी है जब हम उन विचारों पर अमल करते हैं. यदि अमल नहीं तो उन विचारों का हमारे जीवन के लिए कोई मूल्य नहीं. समजलं? आणि म्हणून त्यावर अमल झाला पाहिजे. आणि आपलं छोटंसं आयुष्य आहे, आपल्याला असं विसर पडतो. काही आमचे मित्र असं वागायला लागतो की कधी मरणारच नाही, है ना? अरे बाबा 60-70 वर्षाचा आहे, फक्त जगून व्हायचंय, मागच्या बॅचेस येऊन राहिल्या. असं काही जगून जायचं आपल्याला की ज्या जगण्याचा तुम्हाला स्वतःला, तुम्हाला ज्यांनी जन्म दिला, त्या माता पित्याला, जे तुम्हाला ओळखतात, त्या कुटुंबाला, त्या समाजाला तुम्ही आलात याचा सार्थ अभिमान असेल. मग अभिमान कुणावर असतो? ज्याच्या अस्तित्वामुळे कुणाला आनंद होतो, ज्याला आधार मिळतो. आणि म्हणून आधार त्याचा असतो की जो कर्ता पुरुष आहे, कमावता आहे, प्रोडक्टिव्ह आहे, आणि तो माणूस मला पाहिजे. ओके, खूप काही असं देश सेवा करायचे, समाज सेवा करायचे असं काही करू नका. तसा विचारही डोक्यात आणू नका की बाबा नाही, मला आता बाबा आमटेन सारखंच मी माझं आयुष्य घेईल. समाज कार्य महाविद्यालय म्हटलं की तुम्हाला असे झटके येत असेल मध्ये, है ना? लेकिन दुनिया की सच्चाई ये है कि इंसान समाज के कल्याण के बारे में सोच ही नहीं सकता. वो सोच नहीं सकता. उपाशी पोटी जगाचं सगळं तत्वज्ञान शून्य आहे. दिस इज द ह्यूमन सायकोलॉजी. सायकोलॉजी को तुम चेंज नहीं कर सकते. म्हणून असे झटके जरी आले तर एक गोष्ट ध्यानात घ्यायची की शासनाने समाज कल्याणाचे खूप सारे प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू केले. आदिवासी विकास कल्याण आहे, करोडोचा निधी आहे त्याच्यात. समाज कल्याण विभाग करोडो रुपयाचा निधी त्याच्या ते बसवलेले. हे तुमच्याकडे निधी आहे, ह्या योजना आहेत, इम्प्लिमेंटेशन करा, लोकांचं कल्याण. आता तुम्ही काय केलं म्हणजे देशाचं आणि समाजाचं कल्याण होईल? तुम्ही स्वतःचं शिक्षण नीट घेतलं, स्वतः चांगली हाताला हक्काचं काम आणि पोटाला सन्मानाची भाकर मिळाली, तर कुटुंबावर, समाजावर आणि देशावर तुमच्यामुळे तुमचे उपकार होते. समजलेली दिसत नाही. लक्षात आलं का? बस तुम्ही नीट व्हा तरी देशाचा विकास. देश म्हणजे पीपल. आपण साक्षर झालो, आपण कमावते झालो, आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकलो, देशाचा ऑटोमॅटिक विकास है ना? म्हणून आपण तिसरं चरण बघितलं की करायचं कसं. आता चौथं चरण बघितलं. हे करताना काय लागतं? हे करताना लागतं डेडिकेशन, हे करताना लागतं समर्पण, हे करताना लागतं एकच ध्येय, आणि ध्येय जोपर्यंत साध्य होते तोपर्यंत तिथून घडणार. असं समर्पण करणारा एक विद्यार्थी जो स्वतःचं शिक्षण स्वतः घेऊ शकत नव्हता, आणि म्हणून इतर समाजातील काही जाणकार लोकांनी त्याला शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाला पाठवलं. त्या विद्यापीठात गेल्यावर त्याला कळलं की जो कोर्स मी करतोय हा कोर्स कोणी 4-5 वर्षात करू शकलेला नाही, पण माझ्याकडे फक्त 2 वर्षाचाच कालावधी. एखाद्याने पत्र पाठवलं असतं
अहो याच्या आधी 5 वर्ष करू शकला नाही, जरा शिष्यवृत्ती एक्सटेंड करा. पण हा विद्यार्थी विचार करतो की कशी वर्ष शिष्यवृत्ती मिळाली आहे, ही संधी आहे, त्याला इन्व्हेस्ट करतो है ना. 2 वर्षाचे 4 वर्ष करू. बाकी लोक 8 तास काम करतात, आपण 16 तास काम करू. अभ्यासाचा यज्ञ सुरू झाला. ते पीएचडी होतं, त्याचं नाव होतं नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. सांगता येईल कोणाचं? त्याला एक पुस्तक देशील, प्रकाशला एक बुक देशील. मग काय या विद्यार्थ्याच्या यशामागचं हे गमक एकच आहे की 1 महिन्यामध्ये जे काही बद्दलचे नॉलेज होते, कसं लिहायचे, ड्राफ्ट कसा करायचा, आराखडा कसा करायचा, हे सगळं समजून घेतलं आणि अभ्यास सुरू झाला. अभ्यासाची लायब्ररी 6:30ला ओपन व्हायची, 5:55 ला भीमराव तिथे हजर. रात्री 12ला बंद व्हायची, रात्री 12ला शेवटची स्वाक्षरी या पोराची असायची. 2 वर्षाच्या कालावधीत कुठली सुट्टी नाही, कुठला सण नाही, कुणाचा वाढदिवस नाही, कुणाचं लग्न नाही. एकच काम, एकच ध्येय, आपला अभ्यास नीट करणे. आणि म्हणूनच या विद्यार्थ्याबद्दल जग हे जाणतं, वो आदमी ही जरूर कोई अवलिया था, माथे पे उसके ज्ञान का निशान था. पिछड़ों को उठाने के लिए झोली फटी रही जिंदगी भर उसकी, लेकिन उस झोली में ज्ञान का संविधान था. सो हे आहे जीवन की मी असं काही करेन ज्यांच्यामुळे इतरांचं उद्योग होऊ है ना. पण तुम्ही स्वतः जर कार्यक्षम राहाल तर समाज तुमच्याकडनं काही अपेक्षा करू शकेल का? नाही. आणि म्हणून आपल्याला आधी स्वतःला सक्षम करायचं. तुम्हाला जर असं वाटत असेल की व्यवस्थेमध्ये काही बदल नाही, यू मस्ट बी ऑन द टॉप पोझिशन. प्रत्येक माणूस खूप चांगलं काम करतोय, व्हायचं डॉक्टर म्हणून सेवा देतोय, देशाचंच काम. टीचर म्हणून काम करतोय, देशाचं काम करतोय. प्राध्यापक म्हणून काम करतोय, देशाचंच काम करतोय. अगदी स्वच्छता करणारी ताई बाहेरची, ती सुद्धा देशाचं काम करते. पण एव्हरी लाईफ मला माझ्या एकूण टेंडरमध्ये मॅक्सिमम चांगलं काम करता. मग अशा सगळ्या गण जर आपण विचार केला की मी असं काय करेन की माझ्या टेंडरमध्ये अनेक लाभार्थ्यांना मी मदत करू शकतो, तर त्याचे 2 मार्ग आहेत. मस्ट बी ॲट पार्लमेंट. ऑप्शन तुम्ही पार्लमेंट. आता घरी अडचण दामदार होता, तो सांगेल होता छोड़ो MSW BSW, इलेक्शन की तयारी में लग जा. तसं आहे आपलं यवतमाळ, बुलढाणा, अमरावतीला इलेक्शन फेवर भरपूर आहे ना. तुमचे आई बाबा काय म्हणत, डोक्यावर उडी पडली का बाई, नेमका ब्रेनलाच मार लागलेला है ना. इसके साथ जमीनी सच्चाई नहीं. त्यांना माहिती आहे कोण उडून देणार आपल्याला, तुमचं एकच मत पडेल. ऑप्शन 1 कॅन्सल झाला. व्हाय आय एम टॉकिंग लाईक दॅट. का म्हणतोय असं? देशाच्या लोकशाही राजकारणी धोरणात्मक नाही, पार्लमेंट मध्ये घेतले जातात. कुणाला काय मिळावं, बजेट कसं असावं, पार्लमेंट ठरवतं. तुम्ही सत्ता पक्षात असाल तर तुमच्या मताचं तयार करू शकाल. तुम्ही विरोधी पक्षात असाल तर तुम्हाला जसं हवं त्याच्यासाठी संघर्ष करू शकाल. तुमच्या हवालामध्ये ते सामर्थ्य असेल, तुमच्या लोकांनी दिली मतदान. पण आता तिथे जाऊ शकत नाही, तर सेकंड ऑप्शन आहे, तुम्ही सनदी किंवा राज्यसेवेत जाऊ शकता. कारण पार्लमेंटमध्ये घेतलेले डिसिजन, पार्लमेंटमध्ये तयार झालेले कायदे याचं इम्प्लिमेंटेशन हे ब्युरोक्रॅट्स कडे येतं, सनदी अधिकारी, की आप इसको इम्प्लिमेंट करो है ना. आणि म्हणून आपण तिथे जाऊ शकतो. हे 2 पर्याय सक्षम मानले जातात. ज्या सेवा काळामध्ये 30 वर्षाचं 25 वर्षाचं जर सेवा काळ तुम्हाला मिळाला तर तुम्ही मॅक्सिमम लोकांचं आयुष्य बदलू शकता. बट इफ यू थिंक सो है ना, तुम्ही तिथे जाऊन व्यवस्थेचा घटक बनाल, इकडून किती पर्सेंटेज भेटतं, तिकडून किती पर्सेंटेज भेटलं, झालं देशात वाटतं. अशा परिस्थितीची आपली गरज आहे. पण याच म्हणून नाही, लाभार्थी म्हणून नाही, म्हणून तुम्ही विचार करा की तुम्हाला काय करायचं. करिअर खूप आहे. करिअर आज म्हणजे ज्या काळात तुम्ही जन्माला आलात
हे असं क्षेत्र आहे की विचार न करणाऱ्या क्षेत्रातही लोकांनी करिअर केलं. म्हणजे तुम्ही श्वास कसा घ्यावा आणि कसा सोडावा याच्यात पण करिअर केलं लोकांनी. दिसत नाही इकडून घ्या, आता दोन्हीकडनं नाही, एकाकडनं सोडा. मेक देअर ब्युटिफुल करिअर इन दॅट फील्ड है ना. तुम्ही सेवा क्षेत्र एकतर डेव्हलप करा जिथे लोकांना खूप गरज आहे. आपण गुगल वापरतो, आपण फेसबुक वापरतो, आपण व्हॉट्सअप वापरतो. हे सगळे युरोप कंट्रीज मधल्या मुलांनी तयार केले. यू ट्राइंग टू मेक अ PhD to get the promotion, to get the more grade or scale, but they are trying to make their PhD to make the patent. So that is the difference between us. प्रत्येक काम प्रोडक्टिव्ह कसं होईल. मी PhD करेन तर याचा पेटंटच तयार करेन जो जगाला काहीतरी देईल, जो सगळ्यांना गरजेचं आहे ते मिळवेल, ज्यातनं माझं आयुष्यभर मला त्याची जी मिळत आहे ती. आणि म्हणून प्रोडक्टिव्ह कामं करण्याची आज गरज आहे. तुम्ही म्हणाल तर अगदी कशातही करिअर होऊ शकतं, पण तुम्हाला त्यासाठी 2-4 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक, जे करायचंय त्यावर तुम्ही ठाम असले. आणि प्रत्यक्ष काम. हे सगळं करताना आपण जे बियाणांचं उदाहरण घेतलं ते उदाहरण होतं कसे निवडायचे, आधी करायचे, निर्णय घ्यायचे, करायचं काय. तुम्ही जोपर्यंत करायचं काय हे ठरवत नाही तोपर्यंत तुमचा कॉन्सन्ट्रेशनचा पॉइंट दुसरं असं आपण आभाळात काहीतरी कुठून काहीतरी देईल. ही गोष्ट लक्षात घ्या. शासनाच्या व्यवस्था, प्रशासनाच्या व्यवस्था ह्या सार्वजनिक विकासाच्या असतात. सार्वजनिक विकास म्हणजे काय, रस्ते बांधणे, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, चांगल्या व्यवस्थेमध्ये चांगले कायदे निर्माण करणे. प्रत्येक माणसाचं कल्याण तो स्वतःच करू शकतो चांगलं है ना. आणि म्हणून आपल्याला हार्डवर्क करायचंय. पहिली बाब निर्णय घ्यायचाय, दुसरी बाब है ना. और जो कोयला है उसको कितना भी पाउडर कर लो वो चमक नहीं सकता है ना. सो काम, वर्क होलिंग पर्सनॅलिटी असली पाहिजे. काम करण्याची. सकाळी उठल्यावर आपली काय इच्छा असते, चहा, नाश्ता, बिस्किट, महानगरीचा गड्डा बनून. और इसका क्या, हे तर खालीच पडलं बंधन. अरिस्टॉटल आणि सॉक्रेटिसच्या डिबेट मध्ये म्हणतो, एका डिबेट मध्ये सॉक्रेटिस म्हणतो की काही तुम्ही एवढं मोठं आयुष्य माझं पुढे पडलेलं, आता तुम्ही किती वर्षाचे आहात. 22 वर्षाचे. 20च वर्षाच्या. कधी खरं वय सांगणार नाही. कुठं लक्ष द्या. ऍव्हरेज 20 वर्षाच्या म्हणजे काम करू शकता अशा 60 वर्षातले 20 गेले. नाही गेले नशीब, वयातलेच गेले. राहिलेल्या 40 वर्षात काय करायचं की हा सत्र झाल्यानंतरही जिनका डिसिजन नहीं होता है उनको आप 2 फ्लेवर. मी फोटोचं वर्णन सांगतो. एक असा आहे की 25-30-35 वर्षाची महिला आहे. बाजूला 2 शेगडी मामडी लेकरं लढत आहे. मला अभिमान वाटतो की निरक्षर असलेल्या आमच्या माईनं आमचे सगळे पोरं मेरिट मध्ये आणले. जगातली सगळ्यात चांगली आहे. तुमच्या पुढे उभा असलेला रामवाद आज कुठेतरी कोणाच्या शेतात सालगडी म्हणून साला नसता. आमच्या आधीच्या 3 पिढ्या दुसऱ्याच्या शेतातच राहायच्या, गाव माहिती नव्हतं. एज्युकेशन
विवेकानंद म्हणतात, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजेस इन ह्यूमन पर्सनैलिटी। शिक्षण ऐसा माध्यम है, ऐसा हथियार है जो व्यक्ति के जीवन में मूलाग्र बदल की क्रांति कर सकता है, और ये क्रांति हमारे हाथ में होती है कि आप अच्छी शिक्षा लो, आप अपने बुनियादी ढांचे बनाओ और उसके ऊपर इंप्लीमेंट करो। जब तक करो तब तक करो जब तक तुम सफल नहीं होते। ओके। आणि म्हणून बहिणाबाई सुंदर म्हणतात, जीवनाची रेलगाडी नाकडे नेते कुठे। किती वाजले सर? 9:20। बाळू राठोड सरांना कॉल कर मला, सांग की मी इथे रेडी आहे। तिकिटावर त्या स्टेशनाचे नावही नाही। दॅट वॉज द फर्स्ट लाईन, जीवनाची रेलगाडी नाकडे नेते। तिकिटावर त्या स्टेशनाचे नावही नाही कुठे, गोष्टी तशा की खूप आम्ही एकमेका सांगतो, जायचे कोणा कुठे कुणी न कुणा सांगतो। फुकटात आहे कुणी आम्हा इथे येऊ दिले, दाम साऱ्या सुकृताचे मोजून आम्ही दिले। आहे टिसी कुणी त्याला ईश्वर म्हणतं, कुणी भगवंत म्हणतं, कुणी अल्लाह म्हणतं, कुणी बुद्ध म्हणतं, कुणी ख्रिस्त म्हणतं, कुणी नानक म्हणतं, कुणी निर्मिक म्हणतं, कुणी निसर्ग म्हणतं। आहे टिसी कुणी, पण कुणाला ते समजायचे, एकटाच तो फक्त जाणे कुणा कुठे उतरायचे। जीवनाची रेलगाडी नाकडे नेते कुठे, तिकिटावर त्या स्टेशनाचे नावही नाही कुठे। आम्ही खूप आत्मविश्वासाने सांगतो की हो मी तुमच्या उद्या सकाळी येतो कॉलेजला। किती कॉन्फिडन्सने सांगितलं मॅडमला की हो येतो सकाळी तुमच्या कॉलेजला। पण याच्यामध्ये 1% सच्चाई ये भी है कि मैं रात को भी गायब हो सकता हूं। कोणी बघितलंय? अगदी क्षणभंगूर आहे, आणि म्हणून आजचा दिवस तुमचा आहे। रात्री जिवंत असेल का? तेच आपल्या हातात ते मानवांच्या म्हणून बरं आहे, नाही तर आपण उत्पात करून टाकला असता सगळा। ज्याला जेव्हा मरायचं तेव्हा जर हातात असतं ना, 300 वर्षाची जागा असते। तो कॉलेजला आले का प्राध्यापक जरा बघा करा वेतन परेशान मात्र जाते का? यदि उनके हाथ में होता तो जाने देता तो ते हातात नाही आपल्या। म्हणून आजचा दिवस माझा आहे, असा जगू की बस आजचाच दिवस जगायचा, एकदम बेस्ट काम करायचं समज, राईट। आणि म्हणून वेळ फार कमी आहे, पुढच्या सत्राला मला घ्यायचंय। मी तुम्हाला पहिलं चरण देऊन जातोय, याच्या पुढचा प्रवास आपल्याला करायचा। यवतमाळच्या या भागात माझं कधीही शेड्यूल असलं, आय लव्ह टू कम हिअर अँड इंटरॅक्ट विथ यू ऑल। मला आवडेल तुमच्यासोबत पुढे तुम्हाला सांगेल, हा देश आपला खूप चांगला आहे, तुमच्यासारख्या सगळ्या लोकांची यात गरज आहे। सगळे म्हणजे आपण सर्व, आपण सर्व म्हणजे दोनच कॅटेगरी, एक पुरुष आणि दुसरी स्त्री। तीच आपली जात, तीच आपलं सामर्थ्य। ओके। आणि आपण सगळे म्हणून या राष्ट्राला आवश्यक आहे। ओके। म्हणून अंतःकरणातनं काम करा, तुम्हाला जे काय करिअर तुमच्या लाईफ मध्ये करायचं। मी कॉलेजमध्ये आलोय, मग आता कुछ भारी करतो, मी इकडे जातो, अशा स्वप्नवत जीवनात जगू नका। हे जीवन असं भरभरून निघून जाईल, आणि व्यवस्था एवढी व्यवहारी आहे की तुम्ही कामाचे असाल तर तुमच्याशी 1 मिनिट बोलायलाही कोणाला वेळ नाही। दॅट इज द रियालिटी ऑफ लाईफ। तुम्ही म्हटले असले पाहिजे, तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य, तुमचा वेळ महत्वाचा आहे हा जाणून जर घ्याल, आज स्वतः चांगलं प्लॅन करा तर तुम्ही एक चांगलं आयुष्य उभारू शकाल। ओके। करिअरच्या अनेक ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही हेच केलं पाहिजे असं मी मला सांगू शकत नाही। तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही काय केलं पाहिजे। आता समजा आपण सगळे मुंबईला प्रवासाला निघालो, तर तुमचे कागदपत्र सांभाळायला तुम्ही माझ्याकडे द्याल का? ओरिजिनल सरांकडे काय ठरलंय सरांचं? चांगलं उभी राहतील, ठेवून देतील कुठं? बरं आई बाबांकडे हो म्हणता तुम्ही, पण त्याचं उत्तर नाही। मूळ कागदपत्र याची काळजी तुमच्याशिवाय जगातला दुसरा कुठलाच माणूस चांगली घेऊ शकत नाही, है ना? बरोबर ना? मग तुमच्या
करिअरच्या निवडीचा निर्णय तुमच्याशिवाय दुसरं कोणी चांगला घेऊ शकतो का? नाही. नाही. म्हणून आपल्याला एक सुंदर आयुष्य जगायचं आहे, त्यासाठी स्वतःला तयार व्हायचंय. आणि हे सुंदर आयुष्य साकारण्यासाठी कष्टाची नितांत आवश्यकता आहे. जेही मोठे व्यक्ती म्हणून झाले त्या सगळ्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आलेला आहे. एवढा संघर्ष आलेला आहे की त्या संघर्षामुळे आयुष्य यशस्वी झालेलं. ओके, तुम्ही सगळ्यांनी आपलं करिअर तोपर्यंत निवडून ठेवा. ओके, मग पुढच्या वेळेला मी एज्युकेशनल पीपीटीज घेऊन येतो आणि मग आपण एका एका सेक्शनला ऑपरेट करू. हे कसं करायचं, ते कसं करायचं. मग तोपर्यंतचा होमवर्क तुमच्यापैकी किती लोकांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायचे? बाकीच्यांची काय डोनाल्ड ट्रम्प सोबत मीटिंग आहे? अरे सगळ्यांना करायचंय, हात खाली करा. If you think to prepare for next set, competitive exam is there. Class 1 to class 4, competitive exam is there. स्पर्धा परीक्षेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि आता हे ध्यानात घ्या, आधी काय होतं, इंजिनिअरिंगचा मुलगा इंजिनिअरिंग करतोय मग त्याला कपटीत नोकरी मिळणार. एमएसडब्ल्यू करतोय समाज कल्याण निरीक्षक होणार, समाज कल्याण अधिकारी होणार. आता तसं काही राहिलं नाही. इंजिनिअरिंग, एमबीबीएस, बीएमएस सगळे प्लेन ग्रॅज्युएशन झालेले आहेत फक्त. ओके, आपण ग्रॅज्युएट झाला त्याच्यानंतर काय करायचं याच्यासाठी स्पर्धा परीक्षा द्या. ओके, त्याच्यासाठी स्वतःला तयार करा. तुझं नाव मला स्पेक घातलेला. हाँ, आप बताइए आपका नाम. आप कहाँ से हो? प्रॉपर पुरुषा से हो? आप कौन से एरिया में रहते हैं? राम रहीम नगर. अच्छा नाम नगर, जो यूनिटी करके नाम बनाया हो जिसने रखा है, बहुत अच्छे सुराग इंसान है. तो अभी हम आपके एरिया में आए, तो आपको यदि ढूंढना हो तो हमें कैसे ढूंढना पड़ेगा? आपका नाम बोल दिए तो सब समझ जाएंगे. कोई बुजुर्ग इंसान को बोले तो समझ जाएंगे. मेरा ये मानना है कि मुझे उनको आपके पिताजी का नाम बताना है ना. तो आपकी पहचान आप पिताजी से है. जीवन का एक समय ऐसा आता है, यदि किसी पिता का लड़का कामयाब हो तो समाज वो पिता अगर जा रहे तो उनको देख के कहते हैं कि ये उनके पिता है जो यूपीएससी से सिलेक्ट हुए हैं. तो इसे कहते हैं क्रांति. एक पिता को अपने बेटे से पहचान मिले. तो ऐसा काम आप करो. एखादं यश तुम्ही मिळालं, तुम्ही आयएएस झालात, तुम्ही आयपीएस झालात, हे जीवनात सर्वोच्च परिमाण असू शकत नाही. मी जाताना तुम्हाला जीवनात सर्वोच्च परिमाण देईन ते हे आहे की 70 आणि 80 वर्षाच्या आपल्या माय आणि बापाला तुम्ही असं कार्यकर्तृत्व करा. तुम्ही एवढं यशस्वी तेजस्वी असं आयुष्य निर्माण करा, कार्यकर्तृत्व निर्माण करा. 80 वर्षाच्या बापाला तुमचं कार्यकर्तृत्व बघत असताना आणि 50 वर्ष जास्त जगण्याची इच्छा झाली पाहिजे. सगळ्यांना आपल्या करिअरमध्ये सर्वोच्च प्रतिमान मिळावं यासाठी प्रार्थना करेन. मी काही माहिती पत्रक आणली आहे, तुम्ही जाताना जरूर ते घेऊन जा. आकार फाउंडेशनचे 5 जिल्ह्याला मुख्य केंद्र आहे. तुमच्यापैकी असा कोणी विद्यार्थी असेल की ज्या वाटते की मला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची किंवा इतर स्पर्धा परीक्षांची बट परिस्थिती करू शकत नाही, अशांना मी सांगेन पहिलं वर्ष तुमच्यासाठी यशदा आहे. अमरावती, नागपूर, कोल्हापूर, पुणे सियाट सेंटर्स आहेत, मुंबई, की ज्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्ही पास केल्यात तर वर्षभर तुम्हाला प्रशिक्षण मिळेल. आणि आकार फाउंडेशनच्या या 5 जिल्ह्याला पण केंद्र आहे की जिथे प्रत्येक जिल्ह्याला 100 विद्यार्थी घेतले जातात, बट ते एंट्रन्स देऊन घेतले जातात. तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या त्या माहिती पत्रकात आहे, त्यावर नंबर पण आहे. आपल्याला कधी काही अडचण गेली तर आपण अवश्य मला संपर्क करा. I will pray to God for good and bright success in every way of your life. Thanks a lot for joining. आपण एवढ्या धावपळीत हा कार्यक्रम इथे आयोजित केला, त्यालाच म्हणायचं संधीचं सोनं घेत करणं. आपल्याला ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्याला इनकॅश करता आलं पाहिजे, वेट नाही करता आलं पाहिजे. आपल्याला फटाफट ते करण्याकडे आपली मानसिकता असली पाहिजे.
खूप चांगल्या युथ सोबत आज भेटता आलं, एक चांगलं नातं मित्रत्वाचं इथे तयार झालं. मी आता इथे आलो, माझे काही आभार विभार म्हणाल की नाही? म्हणाल का? कसे सकाळी सकाळी आले, आम्ही चांगलं 10 वाजता येणार होतो, डोक्याला ताप नाही, चांगल्या याच्यात तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटलं. आय एम नॉट एक्सपेक्टिंग लाईक दॅट. आय एम एक्सपेक्टिंग लाईक दॅट की मी 5 तारखेला तुम्हाला ऐकलं सर, आज 2 वर्ष झाले, मी उद्याच नाही 100 वर्ष जगणार आहे. आमच्या आजोबांना मी आता भेटून आलो, नॉट आउट 97, नॉट आउट 97. एक वर्गाला शिकलेला माणूस पण अत्यंत करारी. आजही कोणी स्वाभिमान जर त्यांचा दुखावला तरी ते चालत नाही त्यांना, एवढं स्वाभिमानी जगणं. सांगायचा उद्देश हा, मी 100 वर्ष जगणार आहे. 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर अवश्य आणि सांगा 5 तारखेला आला होता, तुमचं ऐकलं, आज इकडे जॉईन झालं. सो दॅट इज अ कमिटमेंट, कमांडेबल वर्क आय नीड टू एक्सपेक्ट. थँक्यू सो मच. मनस्वी धन्यवाद सर. नक्कीच आमचे विद्यार्थी या सगळ्यातून प्रेरणा घेतील. आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आमच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सोपी गोष्ट असते की सरळ सेवा भरतीमधून या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन बऱ्याच पोस्टला होते आणि त्याच्यामुळे नोकरीचे चान्सेस, अधिकारी होण्याचे चान्सेस. आणखी एक योगायोगाची गोष्ट अशी सांगते की या महाविद्यालयाची पहिली ऍडमिशन असलेली आणि ज्या गावात तुम्ही जागा त्या गावातला पहिला अधिकारी असलेले दोन्ही जे पर्सन आहे ते एकच आहे, वाट साहेब. ते पण याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्या गावामधून पहिला एमपीएससी सिलेक्ट झालेला क्लास 1 अधिकारी असं सगळं आहे. आता मला लग्नाला जायचंय म्हणजे भावाच्या मुलीचं बहिणीच्या मुलाशी लग्न आहे. भाऊ एक्सपायर झाले हार्ट अटॅकने आणि त्याच्यासाठी जायचं आहे. पण तरीही इतका चांगला योग ज्या वेळेला जुळून यायचा असतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळं द्यायचं असतं, त्या तळमळीनं तुम्हाला खूप त्रास दिला. सारखे फोन ड्राईव्ह करत होते आणि माझे सारखे फोन की सर आम्हाला कार्यक्रम द्यायचा, कार्यक्रम द्यायचा. रात्री 10:15 कार्यक्रम ठरला. सोशल मीडियाचंच महत्व म्हणावं लागेल की सगळ्या ग्रुपवर टाकला, पोरं सगळे हजर झाले आणि सरांनी आपल्याला वेळ दिला. नक्कीच या संधीचं आमचे विद्यार्थी सोनं करतील आणि पुढे दिवसभरासाठी नाही 2 दिवसाचं पुन्हा एक सेशन आम्हाला द्यावा आकार फाउंडेशनने, अशी या ठिकाणी विनंती करते. कोठाळे सरांना विनंती करते की अध्यक्षीय भाषण. उत्कृष्टता जागृत प्लॅटफॉर्मवर आम्ही बोलतो. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय साध्य होईपर्यंत तुम्ही थांबू नका. किंबहुना हाच संदेश घेऊन आलेले आजचे आपले पाहुणे रामवाग सर यांनी आपल्याला हात दिलेला आहे. मित्रांनो, जीवन पुन्हा पुन्हा येत नाही आणि आलेली संधी गमावू नका. तुम्हाला जे ईश्वराने तुम्हाला जी संधी दिली, संधी सोडून करण्यासाठी तुम्ही आजपासूनच प्रयत्न करा. तुमच्या त्या प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आता माझ्याकडे आजच्या या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून आपले प्राध्यापक कोठाळे सर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यासाठी कोठाळे सर सोबतच महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सर वेळेवर करून आपल्या कार्यक्रमासाठी दिली. आजच्या या कार्यक्रमाला आकार फाउंडेशनचे प्राध्यापक राम वाघ सर अतिशय व्यस्त वेळेनुसार 10:30ला पुस्तक रात्री स्वतः ड्राईव्ह करत होते आणि 9:30ला वेळेला कार्यक्रम अशी आहे आमच्या की काही विद्यार्थी इथे सापडत नाही. गाव कृषी प्रधान आहे, शेती अतिशय गाव आहे आणि या प्रगत गावामध्ये सरांना ऐकण्यासाठी आज भरपूर मंडळी जमा होऊन बसलेली आहे आणि गाव अधिकाऱ्यांचं गाव होण्याचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जातो. ही प्रेरणा याच महाविद्यालयाला दिली, कारण की गावाचा विकास जो चालू झाला आणि त्या दिवशीपासून खऱ्या अर्थाने गाव बदलायला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर निर्णय घेतला आणि त्या सगळ्याचं कुठेतरी भागीदार साक्षीदार आम्ही आमचं महाविद्यालय या ठिकाणी आहे. गावालाही
प्रयत्न विद्यार्थी यातून देखील त्यासाठी सर्वांचेही आभार करते. सर्व उपस्थित प्राध्यापक मंडळी